ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. तर ए चे आजचे वय विचारलेले आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न आला आणि गणिती पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ जाईल. त्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे, कसं सोडवायचं ते बघा. आता काय म्हटले, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर, म्हणून ए व बी यांचे गुणोत्तर म्हटलेलं आहे. गुणोत्तर ज्याच्या खाली ते लिहून घ्या. सुरुवातीचं काय आहे 2:3, दुसरं काय आहे 3:4. आता बघा याच्यातील पहिल्यांदा फरक काढून घ्या. दोघांमध्ये 4 आणि 3, इथे 1 चा फरक आहे, परत इथे 1 चा फरक आहे. आणि किती वर्षानंतर म्हटलेलं आहे तर 8 वर्षानंतर म्हटलेलं आहे. आता जेव्हा दोन्हीकडे 1 चा फरक असतो तेव्हा डायरेक्ट गुणाकार करायचा. आता विचारलेलं कशाचं आहे, ए च विचारलेलं आहे, म्हणजे ए ची जी संबंधित संख्या आहे ती 2 आहे, म्हणून 2 गुणिले 8 करायचं. म्हणून 2 गुणिले 8 बरोबर किती झाले 16. म्हणजे ए चे आजचे वय किती झाले 16 वर्ष.